नमस्कार. आज आम्ही आयिल्ले आसा मारुतीगडार देवळान आणि हांगा 7 तारखेर जात्रा जावपाची आसा मारुतीची. आमच्या बरोबर आसा देवळाचे खजिनदार श्री सुभाष ताकळकर आणि श्री रुपेश नाईक जे या देवळाचे एटर्नी जावन आसा. म्हटल्यार या जात्रेची सुरवात केन्नाच्यान जाली? पहिले तुमका जय श्रीराम. आम्ही ही जात्रा मनोवपाक पूर्वजांनी सांगले की अशें आमकां सांगला पूर्वजां त्या प्रमाणे 1931 ही पहिली जात्रा स्टार्ट जाली आणि ह्या वर्सा आम्ही 94 जात्रा सेलिब्रेशन करता. आता जात्रे विशीं तुमकां सांगपाची गोष्ट म्हटल्यार जात्रा आमची सेलिब्रेशन आम्ही सकाळी 5:30 नंतर आमचे धार्मिक विधी स्टार्ट जाता. म्हणजे कोणाक जर अभिषेक करपाचो आसता तेणे सकाळची 6 ती 11 पर्यंत आमकां सहज अभिषेक करूंक मेळटा. त्यानंतर ताका अभिषेक करूंक मेळना, गर्दी जाता तेन्ना अभिषेक बंद जाता. त्यानंतर आमची धार्मिक सगळी कार्य जाता. म्हणजे देवाचे कितें विधी आसता न्ही ते सगळे आमी जात्रेचे विधी करता. सांजची म्हणजे जवळ 5 वाजता, संध्याकाळची 5 वाजता ह्या मंडप ह्या देवळांतल्यान पालखी भायर सरता. आता तुम्ही पालखी जे म्हणटा शिबिकोत्सव जो जाता तातून नवी मूर्ती हाडला अशें म्हणटा, भांगराची मूर्ती. आमी लास्ट इयर जात्रा जाल्यानंतर आमची कमिटी बसले आणि आमी असो विचार केलो की बाबा ही आमची पालखेंची चांदीची मूर्ती आसा तिका खूप वर्सां जाली, तेन्ना आमी एक गोल्डन करची मूर्ती असो आमचो एक कमिटी विशीं विचार जालो. पूण हो विचार जाल्यानंतर आमी कितें केलें की आमचो स्वताचो विचार जावन आमी ती मूर्ती करूंक शकना. एक कसलें कार्य हें देवाचें कार्य आसता न्ही, ताका लागून आमी एक महालक्ष्मी आमची स्थळाची ग्रामदेविका महालक्ष्मी आसा ते रवंडा देवळान आमी प्रसाद घेतलो आणि प्रसादाचेर आमकां सांगलें की आमी अशें आमी करूंक सोदता. तेन्ना प्रसादाची आमकां अशी मान्यता जाली की तुमी ती मूर्ती करा. पण करता आसतना एकूच आमकां थंयसर एक कंडिशन म्हटलें, देवान कंडिशन म्हणूंक शकना, सांगलें आमकां की ही जी तुमी मूर्ती करतले न्ही ते गांवच्या लोकांचे सगळ्यांचो हातभार लागून ती मूर्ती तुमी करची पडटली. त्या प्रमाणे आमी ती मूर्ती स्टार्ट केली आणि आमी अशेंच केलें की फुडल्या जात्रेक ती आमी भांगराची मूर्ती ज्या पद्दतीन आमी चांदीची मूर्ती भोंवडायताली त्या पद्दती प्रमाणे आमी भांगराची मूर्ती भोंवडायतले असो आमी एक संकल्प करून त्या प्रमाणे आमी विचार केलो आणि सगळ्या वाड्यार मळ्याकारांनी सगळे पणजेन म्हटले आता तुमी आमी ऍड केले. प्रत्येकाक सगळ्या लोकांक आमी आव्हान केलें की आमी अशी ती मूर्ती करपाची आसा. तेन्ना जर कोणाक शक्यतो कोणी कंडिशन कोणाकूच घातलें ना, जर कोणाक दिवपाचें आसा एनी अमावंट आमी करतले आणि त्या प्रमाणे आमी प्रत्येकान आमकां हातभार लावन आमी ती आज मूर्ती हांगा केल्ली आसा. हरशी एकूच कोण तरी डोनर बी मेळटा आणि तसे डोनर मेळून मूर्ती करप सोपे जाता. सो तुम्ही सगळ्या गावा कडल्यान कित्याक डोनेशन ऑर फंडिंग? आम्ही सगळ्या जेन्ना आमी पयलो प्रसाद घेतलो महालक्ष्मी गव्हर्नर तो तेजे कडेन प्रसाद जाता महालक्ष्मीचे देवा तेणे आनी तेजे देवाच्यान तेजे उलोवप जाता. तेन्ना मारुती रायाच्यान तेजे उलोवप जावन तेन्ना असो पयलो प्रसाद दिलो की ही मूर्ती आसा पळय ती सगळ्या लोकांचो हातभार लागतो आणि सगळ्या लोकांचो हातभार लागून ही मूर्ती तयार जावंक जाय म्हणून तेणे आमकां असो प्रसाद दिलो. अशें आमकां खूब डोनर येयल्ले की बाबा आपूण तुका फूल मूर्ती दिता, पूण तेका आमकां प्रसाद जावंक ना. असो प्रसाद जातो की कोणाचे सगळ्या लोकांची डोनेशन आसा सगळ्या लोकांनी आपलो हातभार लागून ही मूर्ती तयार जावंक जाय अशी तेजी इच्छा आशिल्ली. आता फाल्यां सपोज एक बारीक मनीस खूब लोकांनी पयशे दिल्ले आसा, कोणे 5,000 कोणे 10,000 कोणे लाखांनी पयशे दिल्ले आसा. पूण बारीक एक मनीस सपोज एक बारीक काम करपी आसा जो 10,000 पयशे जोडटा तेणे सुद्दां एक 2,000 दिल्ले. तो फाल्यां हे मूर्ती पळयतलो पळय बारीक 10,000 15,000 जोडपी तेका इतल्या मनान इतली इच्छा व्यक्त जातली की बाबा आपणे ह्या मूर्तेक 2,000 दिल्यार तेका खुशी जातली. तुमकां सुवर्ण मूर्ती करपाक कितलो वेळ लागतलो अशें दिशिल्ले? वेळ असो न्ही, पूण कितें केलें आमी जेन्ना प्रसाद पाकळी घेतली तेन्ना आमी अशें धरलें की प्रसादाचेर आमी सांगलें की फुडल्या वर्सा आमी पालखेन भांगराची मूर्ती बसयता. म्हणजे हाचो काळ जालो फक्त 1 वर्स. जात्रा जावन आमी फेब्रुवारीन आमची लास्ट इयर जात्रा जाली. मार्चान आमी एक ऍड केली, एक नोटीस मारली देवळान की अशें आमी सुवर्ण मूर्ती करता आणि फुडल्या जात्रेक आमी ती सगळ्या वाड्यार भोंवडायतले. त्या सुवर्ण म्हणजे मार्च एप्रील मे म्हयन्यान आमकां कांयच ती म्हटल्यार 30-35 लाख रुपया म्हणजे सहज आयले. खंयच वचनासतना जो कोण भावीक देवान येता पळय ताणें तो गोल्ड पळोवन आमकां डोनेशन दिलें आणि त्या डोनेशनाच्या जोरार जात्रे पयली मूर्ती करून आमी आज ते दर्शनाक लोकांक दवरले. ताचो उत्सव आमी 2 तारखेर हाडली. 3 तारखेचो उत्सव केलो आणि आता 3, 4, 5, 6 3 दीस आमी दर्शनाक लोकांक दवरले भाविकांच्या. 7 तारखेर मूर्ती तीच मूर्ती पालखेन भोंवून
ज्या वर्षात ते पद्धती प्रमाणे चांदीची मूर्ती रावण मारतली तशीच ती मूर्ती रावण मारतली. तुम्ही इतल्या कमी वेळान ती मूर्ती कशी करून घेतली? आम्ही करून घेतल्याशी नाही, ही मूर्ती तुम्हीच सगळ्या लोकांनीच करून घेतली. आम्ही फक्त नामधारक म्हणता पळय ते आम्ही, हे सगळे घडला आणि ते फक्त तुमच्या सगळ्या भाविकाच्या प्रोत्साहनांच्या त्यांच्या देवकृत्याने आम्ही ही मूर्ती केल्या. म्हणजे सांगपाची गोष्ट म्हणजे आमच्या परस आम्ही चढ धन्यवाद आमच्या सगळ्या भाविकाचे. आम्ही त्यांना हात जोडून नमस्कार करू शकता की त्यांच्या भितर त्यांच्यानी याद दिला म्हणून आम्ही हे करू शकले. ही मूर्ती जाऊन आता ह्या देवळाची शोभा आणि वाढवपाक तुमचो प्लॅन किती आसा? आमचो दुसरो प्लॅन आसा म्हणटा पळय ती आमची मेन मूर्ती आसा मारुतीची, ती आमची सुवर्ण करपाची आसा. पूण आमी तेका लागून अशें आमचे जे डोनर आसा ते आमकां डोनेशन दीत आसा, तेंच्या सगळ्यांच्या हितून आमी हें करून ती तयार करतात. सेकंड स्टेप आसा पळय आमचो ती मूर्ती. तुम्ही सगळ्या गोंयच्या लोकांक आता जात्रे निमित्त कितें सांगपाक सोदता? ज्या प्रमाणे व्हडा उमेदीन लोक येता आमच्या जात्रेक तशेंच येवचे आनी जात्रेचो लाभ घेवप, जात्रेची खुशाय घेवची आनी उमेदीन जात्रेक येवन आपल्या गांवांत वयची. आणि आम्ही एक सांगपाक विसरले की आता आम्ही सांगला आमचो फुडलो प्रोसेस, आम्ही भांगराची मूर्ती करूंक सोदता, हे सगळें बरोबर आसा. त्याच्या पयलीं आम्ही मंडपाक आम्ही आता हात घातलेलो आसा. आमचो जो मंडप आसा न्ही तो जुनो मंडप इवन ते मंडपाक सुद्धा आम्ही प्रसाद पाकळी घेऊनच हात घातलेलो आसा. पूण ताणें सुद्धा मंडपान आमकां असोच आसा की थंय आमकां जाय तसो ब्युटिफिकेशन करूंक मेळना. जो आमचो पयलींच स्ट्रक्चर आसा न्हय तशेंच मंडप मेंटेन करून आमकां मंडप करूंक लायला देवान. तो सुद्धा आम्ही सध्या हात घातलेलो आसा मंडपाक. मंडपाचे सुद्धा काम आमी जात्रा जाल्ल्यानंतर स्टार्ट केलें, ऑलरेडी स्टार्ट केल्लें आसा. जात्रा जाल्यानंतर खरें जोमान स्टार्ट जातलें. कित्याक तर त्या मंडपान आमचो एक सिस्टर कन्सर्न आमी गणपती उत्सव मनयता, मारुतीगड सार्वजनीक गणपती उत्सव मनयता. आनी तो उत्सव आमचो आसता तो मंडपान गणपती जो पुजता आनी तो मंडपान पुजता. आमी असो विचार केला की फुडल्या आमचे चवथीक जर आमचे गणपती आमकां पुसूंक जाय न्ही जाल्यार हे मंडपान नवो मंडपान पुसूंक जाय अशें आमचो विचार आसा. आनी ते आतां जात्रा जाल्यार आमी ते मंडपाक हात घालूंक सोदता, म्हणजे कामाक स्टार्ट करूंक सोदता. तेन्ना आमचे एक भाविकांक एक नम्र विनंती की तुम्ही आमकां असोच प्रोत्साहन दिवचो, असोच हातभार आमच्या कामाक लावचो, ही आमची एकूच मागणी तुमकां. आनी कांयच ना आमकां, तुम्ही आमकां भरपूर दिला अशेंच आनी आमची इच्छा आसा की आमच्या मारुतीन तुमकां भरपूर दिवचें, भरपूर सामकें फूल तुमकां खुशी आसा मनाची सगळी पूर्ण करची अशी आमची मारुती इच्छा आसा. ती तुमच्या इच्छे प्रमाणे ते इच्छे प्रमाणे तुम्ही आमकां थोडे हातभार लावचो एवढेच आमची मागणी.